स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा 21वा धडा प्रश्न विचार पुन्हा पुन्हा याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा. शिकणे कधी टिंब टिंब चुका, तर शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. क्रिकेटची टिंब टिंब, क्रिकेटची बॅट लाकडी का? खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? मेंदूला वास कळतो का? रंगीत तारे असतात का? दिवसा तारे दिसतात का? माणसासारखा माणूस होईल का? कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या जोड्या जुळवा. कुत्रा, कुत्र्याचं काय असतं उत्तर, तर वाकडी शेपूट. पेंग्विन, तोकडी मान. साप, वाकडी चाल. वटवाघूळ, रात्रीचे फिरणे. मासे, पाण्यात तरणे. पतंग, दिव्यावर मरणे. आणि काजवा, चमचम करणे. इथला पतंग म्हणजे पतंग कीटक आहे. तुमच्या मनाने उत्तर लिहा. तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो, तुम्ही काय कराल? माझा मित्र लिहिताना अनेक चुका करत असेल तर मी त्याला त्याच्या चुका वेळोवेळी समजावून सांगेन आणि त्या चुका दुरुस्त करायला सांगेन. त्याच्या लिहिताना चुका होऊ नयेत म्हणून मी त्याला नित्यनियमाने रोज शुद्ध लेखन करण्याचा सल्ला देईन. त्यामुळे त्याचे अक्षरही सुधारेल आणि लिहिताना होणाऱ्या चुका होणार नाहीत. वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी काय कराल? तर वाचन करताना मला जोडशब्द आल्यावरती मध्ये मध्ये अडकायला होते. जोडशब्द पटकन वाचायला जमत नाही. या माझ्या चुका पुन्हा पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी मी माझ्या वाचनाचा सराव वाढवेन. जर कोणत्या शब्दाचा उच्चार योग्य प्रकारे करता येत नसेल तर त्यासाठी शिक्षकांची मदत घेईन. या कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का? शिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हाला पडतात? त्या प्रश्नांची यादी तयार करून पालक, शिक्षक, मित्रमैत्रिणींना दाखवा. चर्चा करून उत्तरे मिळवा आणि वर्गात सांगा. उत्तर: सूर्य दिवसाच का उगवतो? चंद्र दिवसा कुठे जातो? चांदण्या दिवसा दिसत का नाहीत? पक्षी आकाशात उंच कसे उडतात? वर्षाचे दिवस 365 का असतात? दिवस 24 तासांचा का असतो? पाऊस कसा पडतो? आकाशगंगेत अजून किती ग्रह असतील? समुद्राचे पाणी खारट का असते? आणि तेल पाण्यावरती का तरंगते? प्रश्न 5. शिकणे कधी संपत नाही असे तुम्हाला वाटते का? खालील व्यक्तीकडून, प्राण्यांकडून, निसर्गातील विविध गोष्टीतून तुम्ही काय काय शिकाल ते लिहा. तर शिकणे कधी संपत नाही असे मला वाटते. होय, शिकणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आपण माणसांकडून, प्राण्यांकडून आणि निसर्गातील विविध गोष्टींकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकू शकतो. आई प्रेम, त्याग, जिव्हाळा आणि संयम शिकतो. वडील कष्ट, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि धैर्य शिकतो. झाडे निस्वार्थपणे देणे, सहनशीलता आणि इतरांना सावली देणे शिकवते. पर्वत स्थिरता, खंबीरपणा आणि संकटांना न घाबरणे शिकतो. नदी सतत पुढे जात राहणे आणि अडथळ्यावरती मात करणे शिकतो. गाढव मेहनत आणि कामात सातत्य ठेवणे शिकतो. कुत्रा निष्ठा, विश्वास आणि मालकावरती प्रेम करणे शिकतो. हा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.